फॅमिली सध्या आहे ना बीडमधील प्रकरण खूप गाजलेलं आहे. नवरदेव पळालेला आहे. कपिलधारमध्ये जे लग्न होतं अल्पवयीन मुलीसंग लग्न करत होता आणि तो नवरदेव पळालेला सध्या सोशल मीडियावरती तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे बरं का. आणि एक त्याच्यामध्ये ती व्हायरल व्हायचं कारण म्हणजे आहे ना, एक बीड जिल्हा म्हणजे नाव जरी असलं ना कोणत्या व्हिडिओमध्ये कोणत्या टायटलमध्ये, तर तो व्हिडिओ आहे ना असा बुंग पळतो बरं का. आणि न्यूजवाल्यांना पण काय आहे, बीड जिल्हा हा TRPचा अड्डा बनलेला आहे. बीड म्हटलं का त्यांना TRP पण भरपूर भेटते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील हागलेलं मुतलेलं जे असेल ना ते न्यूजवाले किंवा जे सोशल मीडिया वगैरे चालवतात ना, ते अख्खे बीड जिल्ह्याचे पॉईंट पॉईंट ना पॉईंट उचलून आहे ना सोशल मीडियावरती व्हायरल करत राहतात. आणि आता मान्य आहे अल्पवयीन मुलीशी लग्न करताना ते पकडले वगैरे वगैरे, त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. जी कारवाई व्हायची ती त्यांच्यावरती होणारच आहे. आणि खेडेगावात हे अल्पवयीन मुलीचं लग्न वगैरे ना ते होतच राहतात. आणि ते मग कायद्याने चुकीचं आहे. परंतु सिच्युएशन असतात तशा, शेतकऱ्यांचे मुलं असतात, ते आता सगळ्यांनाच माहिती आहे. तर तो विषय नाही आहे. ते कायदा काढलेला, नियम काढलेला आहे, शासन त्यांचं काम करतं आहे, काही विषय नाही आहे. परंतु मला फक्त एक म्हणायचं आहे की बीड जिल्हा हा ना TRPचा अड्डा बनलेला आहे बरं का. बीड जिल्ह्यामध्ये काही घटना घडू नाही का, आज फास्ट व्हायरल होते. आपल्याला म्हणजे आता गर्व वाटायला लागला आपल्या बीड जिल्ह्यामधलं आहे आपण म्हणून. म्हणजे एक TRPचा अड्डा बनलेला आहे बीड जिल्हा. तर फायनली काही असो, सध्या तो व्हिडिओ खूपच व्हायरल हो राहिलेला आहे, विषय नाही त्याच्यात. तर तुम्हाला काय वाटतं आहे त्याच्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. म्हणजे चुकीचं केलं आहे त्या नवरदेव नवरीने किंवा त्यांच्या घरच्याने चुकीचं केलं आहे का, तेवढं कमेंटमध्ये सांगायचं आहे.